नमस्कार मित्रांनो, आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की बॅनर डिझाईन करण्यासाठी ChatGPTचा वापर कसा करायचा। ChatGPTच्या मदतीने आपण प्रोफेशनल प्रॉम्प्ट्स, मराठी टायपोग्राफी, बॅकग्राऊंड आयडियाज, डिझाईन कन्सेप्ट आणि डिझाईन कंटेंट आपण काही सेकंदामध्ये तयार करू शकतो। पूर्वी बॅनर डिझाईन करण्यासाठी आपल्याला कंटेंट विचारावा लागायचा, मराठी टायपोग्राफी आपल्याला स्टाईल शोधावी लागायची, डिझाईन कन्सेप्ट शोधावी लागायची, पण आपल्याला हे सर्व काम आता ChatGPT काही सेकंदात तयार करून देणार आहे। चला तर मित्रांनो, आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया की बॅनर डिझाईन करण्यासाठी ChatGPTचा वापर कसा करायचा। तर सर्वात आधी तुम्हाला यायचं आहे ChatGPT मध्ये। आता ChatGPT मध्ये येऊन आपण इथं काय करणार आहे, मराठी टेक्स्ट आयडियाज असेल, मराठी टायपोग्राफी प्रॉम्प्ट्स असेल, बॅकग्राऊंड कन्सेप्ट असेल, फोटोशॉप इंट्रोडक्शन असेल किंवा कुठल्याही इमेजचा AI इमेज प्रॉम्प्ट असेल, आपण सर्व या ठिकाणी ChatGPT मदतीने आपण पाहणार आहोत की बॅनर डिझाईन आपण काय ChatGPTच्या मदतीने इथे करू शकतो का। ठीक आहे, तर सर्वात आधी तुम्हाला काय करायचं, एक नॉर्मली मी टायपोग्राफीसाठी सुरुवातीला काय करतो, टायपोग्राफीसाठी एक प्रॉम्प्ट मी इथं टाईप करतो। क्रिएट an ultra premium मराठी कॅलिग्राफी। ऑफ द टेक्स्ट आणि इथं तुम्हाला काय करायचं आहे, जे नाव तुम्हाला टाकायचं आहे ते इथे टाकायचं आहे। मध्ये सिम्बॉल मी ॲड केला आहे, तिथे तुम्हाला काय करायचं, नाव टाकायचं। आपण ते मराठीमध्ये नाव तिथे टाईप करणार आहोत, तर ELEGNT सिनेमॅटिक लेटरिंग प्लॅन स्ट्रोक प्युअर व्हाईट प्लेन टेक्स्ट आणि PNG मध्ये सुद्धा पाहिजे आपल्याला, इथं PNG ट्रान्सपरंट लिहूया आपण। बॅकग्राऊंड प्रोफेशनल, बॅनर टायपोग्राफी। तर एवढा आपण प्रॉम्प्ट जो आहे आपण टाईप केलेला आहे, असं आपण त्यात सांगितलं आहे की आम्हाला एक टायपोग्राफीचं टेक्स्ट आम्हाला टाईप करून पाहिजे, आपण नाव टाकलेलं नाही, नाव तिथे टाकू। ठीक आहे, आणि प्लेन व्हाईट कलरमध्ये आपल्याला PNG मध्ये पाहिजे असं आपण एक्सप्लेन केलं आहे। बघा मित्रांनो, तुमचा जेवढा स्ट्रॉंग प्रॉम्प्ट असेल ना, तेवढं तुम्हाला ते ChatGPT एकदम भारीमध्ये क्रिएट करून देणार। आता हा प्रॉम्प्ट दिल्यानंतर पण ChatGPT थोडंफार जरी मिस्टेक करणार, त्यानुसार ChatGPT तुम्हाला जे प्रॉपर कंटेंट तुम्हाला जे टाईप करून देणार। आता या ठिकाणी आपलं नाव राहिले, आता इथे रॅन्डमली तुम्ही कोणतंही नाव तुम्ही कॉपी पेस्ट करा, कोणतंही नाव तुम्हाला इथे ॲड करायचे। नॉर्मली एक तुषार दादा म्हणून मी एक नाव ॲड केले आणि इथे मी काय करतो, एंटर करतो। ChatGPT तुम्हाला इथे काही सेकंदामध्येच तुमचं जे काम आहे, तुम्ही त्यांना ChatGPTला जे काम दिले ते तुम्हाला काही सेकंदामध्ये तुम्हाला इथे रेडी करून देतील। जर त्यात काही करेक्शन आलं तर तुम्हाला ते करेक्शन तुम्हाला परत एक्सप्लेन करायचं त्यांना प्रॉपर। मी जसं सांगितलं की जेवढा स्ट्रॉंग तुमचा प्रॉम्प्ट असेल तेवढंच तुम्हाला स्ट्रॉंग काम ते ChatGPT देणार। आता इथे ChatGPTने आपल्याला एक सुंदर अशी कॅलिग्राफी बनवून दिलेली आहे, टायपोग्राफी म्हणू शकता। बट इथे काय थोडंसं म्हणजे काय भरपूर करेक्शन आहे या डिझाईनमध्ये। बट आपण काय करूया, आता हाच प्रॉम्प्ट सेम मध्ये पण नाव जे आहे दुसरं ॲड करूया। बघा काही वेळेस काय असते, नावांमध्ये थोडासा डिफरंट असतोय, त्यामुळे परत आपण इथे काय करूया, कॉपी करूया आणि एक दुसरा नाव इथे ॲड करूया। तर इथे आपण या ठिकाणी काय करायचं, आपल्याला एक दुसरं नाव ॲड करायचं आहे। मी एक दुसरं नाव ॲड केलं आहे। आता पाहूया की ChatGPT आपल्याला बरोबर टायपोग्राफी जी आहे क्रिएट करून देते। तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करायचं आहे त्याला प्रॉपर, आपला अजून स्ट्रॉंग जर प्रॉम्प्ट तुम्हाला क्रिएट करता आला तर माझ्या माइंडनुसार मला एवढा स्ट्रॉंग प्रॉम्प्ट क्रिएट करता आलेला आहे। बट तुमच्या माइंडनुसार तुम्हाला जर अजून स्ट्रॉंग प्रॉम्प्ट जर क्रिएट करता आला तर बेस्ट आहे। जेवढा स्ट्रॉंग प्रॉम्प्ट असेल तेवढा स्ट्रॉंग तुमचं काम असेल।
आता इथे ChatGPTने आपल्याला जर इथे चांगल्या प्रकारची टायपोग्राफी दिलेली नाही आहे, तरी पण आपण इथे ChatGPTला बोलूया की मला थोडं नावामध्ये करेक्शन आहे, नावामध्ये मिस्टेक आहे असं म्हणूया. तर ChatGPTला सांगितलं की नावामध्ये थोडीशी मिस्टेक आहे आणि बरोबर एक्सप्लेन करून द्या. ठीक आहे. तर आता ChatGPT जी आपला इमेज जो एक क्रिएट करते आपण पाहूया की कशा प्रकारे क्रिएट करते. यानंतर आपण ChatGPTमध्ये पाहणार आहोत की बॅकग्राऊंड काय तुम्ही ChatGPTकडून घेऊ शकता किंवा ते क्वाइट्स वगैरे असतात जसं की आपणा शुभेच्छा वगैरे ते आपण ChatGPTकडून घेऊ शकतो काय बॅनर डिझाईनसाठी, ते पण आपण इथे एक्सप्लेन करणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता की इथं कॅलिग्राफी तर बेस्ट दिलेली आहे आपल्याला, पण थोडंसं आहे ना, थोडंसं अजून जर एक्सप्लेन केलं प्रॉपर पद्धतीने तुम्ही तर ChatGPT अजूनही तुम्हाला चांगलं काम इथे देऊ शकते. बघा आपण पहिले जे आपण प्रॉम्प्ट टाकला होता त्यामध्ये त्यांनी काय दिलं होतं आपल्याला, थोडंसं करेक्शन दिलं होतं. ठीक आहे. नाव म्हणजे थोडंसं दावा वगैरे असं लावलं होतं, बट आपण त्यांना खाली ज्या प्रकारे एक्सप्लेन केलं त्या प्रकारे त्यांनी दादा नावाचं जे कॅलिग्राफी ते बरोबर दिलं, पण मंगेशच्या मध्ये तुम्ही थोडंसं काय केलं आहे त्यांनी थोडासा प्रॉब्लेम केलेला आहे. बट मी जसं सांगितले ChatGPT जसं तुम्ही चांगल्या प्रकारचा प्रॉम्प्ट्स तिथे देऊ शकता, तिथे तुम्हाला ChatGPT चांगलं कामसुद्धा देऊ शकते प्रॉपर पद्धतीने. ठीक आहे. तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत की बॅकग्राऊंडसाठी डिझाईन बॅनरसाठी आपण काही बॅकग्राऊंड इथून घेऊ शकतो का. तर फॉर एक्झाम्पल अशा गुगलवर भरपूर सारे साईट्स वगैरे आहे, बट आपण इथून सुद्धा बॅकग्राऊंड क्रिएट करू शकतो का आपल्या पद्धतीने. तर नॉर्मली मी काय करतो एक नॉर्मल या ठिकाणी काय करतो एक टाईप करतो की मला असा बॅकग्राऊंड हवा आहे. ठीक आहे. तर मी ते एक टाईप करतो ॲब्स्ट्रॅक्ट बॅकग्राऊंड विथ ब्लू कलर विथ व्हाईट सर्कल मिक्सिंग बॅकग्राऊंड आणि इथे टाका तुम्ही क्रिएट. ठीक आहे. तर अशा प्रकारे बॅकग्राऊंडसाठी एक नॉर्मल प्रॉम्प्ट दिले. तुम्हाला जर अजून अल्ट्रा HD वगैरे लावायचं असेल त्यामध्ये तर तुम्ही लावू शकता, जेवढं स्ट्रॉंग प्रॉम्प्ट्स लावता येईल तेवढं तुम्ही इथे ते यूज करा. तर नॉर्मली मी एक प्रॉम्प्ट दिलेला आहे ChatGPTला की कशा प्रकारे तुम्ही जे बॅकग्राऊंड जे क्रिएट करू शकता. ठीक आहे. तर पाहू शकता सुंदर असा मिक्सिंगसाठी हा बॅकग्राऊंड तुम्ही यूज करू शकता. बॅकग्राऊंडला मिक्सिंग करण्यासाठी सुंदर असा बॅकग्राऊंड दिलेला आहे, बट आपण यापेक्षाही अजून जरासं थोडंसं एक्सप्लेन करूया ChatGPTला की मॉडर्न ॲब्स्ट्रॅक्ट डार्क व्हायलेट अँड पिंक बॅकग्राऊंड मला हवा आहे, तो कशा प्रकारे ChatGPT तुम्हाला इथे देऊ शकते. ते नॉर्मली आपण प्रॉम्प्ट्स त्यांना दिलेला आहे. बघूया इथे ChatGPTचे डिझाईन कशा प्रकारे क्रिएट करू शकते. तर मित्रांनो इथे सुद्धा तुम्हाला मिक्सिंगसाठी चांगला बॅकग्राऊंड दिलेला आहे, खूप छान बॅकग्राऊंड आहे. बट तुम्ही इथं हा सुद्धा बॅकग्राऊंड तुम्ही मिक्सिंगसाठी किंवा जे मंथली पॅकेज बॅनर डिझाईन असतात त्यासाठी तुम्ही इथे यूज करू शकता. बट मी ChatGPTला अजून एक्सप्लेन करतो की मला ॲब्स्ट्रॅक्ट अँड एलिगंट असा बॅकग्राऊंड हवा आहे, म्हणजे पूर्ण व्हाईट कलरमध्ये बॅकग्राऊंड हवा आहे. सिम्पल आहे. पहिली या डिझाईनमध्ये मी काय करतो एक नॉर्मल प्रॉम्प्ट देतो. जर मला या डिझाईनमध्ये चांगला बॅकग्राऊंड नाही दिला तर मी अजून थोडंसं त्यात काय करतो करेक्शन करतो. ठीक आहे. तर जसं मी बोललो होतं की व्हाईट कलरमधल्या मला बॅकग्राऊंड हवं आहे, मी असं एक्सप्लेन नव्हतं केलं, बट नावामध्ये एलिगंट आणि जसं की जिओमेट्रिक शेप बॅकग्राऊंड डिझाईन हवं आहे त्या प्रकारचा त्यांनी मला इथे बॅकग्राऊंड दिलेला आहे. आता नॉर्मल आपल्याला जर एखादी बॅनर डिझाईन असेल आणि तुम्ही जर डेली मंथली पॅकेज डिझाईन्सवर असे क्वाइट्स वगैरे टाकता, याला क्वाइट्स बोलतो आपण, डेली असे क्वाइट्स टाकता आणि तुम्हाला जर काहीतरी वेगळे असे टेक्स्ट वगैरे हवे असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, नॉर्मली हे टेक्स्ट तुम्हाला इथं कॉपी करायचे आणि पेस्ट करायचे आणि ChatGPTला येऊन म्हणायचं असं की मला असे क्वाइट्स अजून द्या 5 ते 8. ठीक आहे. तर अशा प्रकारे मी ChatGPTला सांगितले की अशा प्रकारचे क्वाइट्स मला अजून 5 ते 8 द्या, तर ते आता ते 8 ते 8च तुम्हाला इथे क्वाइट्स देणार. ठीक आहे. तर अशा प्रकारे क्वाइट्स तुम्हाला दिलेले आहे. मला सुद्धा असे गोष्टीचे फायद्याचे भरपूर पडतात. मी ChatGPTचा वापर करतो. कोणती पण एक प्रोफेशनल डिझाईन करण्यासाठी मी सर्वात आधी ChatGPT ओपन करतो आणि ChatGPTच्या मदतीनेच मी चांगल्या प्रकारची डिझाईन फोटोशॉपमध्ये बनवतो. ठीक आहे.
तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की असे क्वाइट्स तुम्हाला दिलेले आहेत त्यांनी, टोटल असे 10 दिलेले आहेत, ठीक आहे. तर हे सर्व शुभेच्छा बॅनर्स आहे, शुभेच्छा बॅनरसाठी तुम्ही यूज करू शकता. अथवा जर तुम्हाला काही फोटोशॉप इंस्ट्रक्शन्स हवे असेल तर तुम्ही प्रोफेशनल पद्धतीने ChatGPTला विचारू शकता किंवा हे टूलबारचं नाव काय, कोणता शेप कुठे यूज केला कोणता शेप कुठे यूज केला जातो आणि कशा प्रकारे फोटोशॉप जे तुम्ही जर याचा स्क्रीनशॉट घेतला तर प्रॉपर फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथे दाखवतो करून, ठीक आहे. तर जो स्क्रीनशॉट आपण इथे घेतला होता ॲड फोटोज अँड फाईलमध्ये जाऊन तुम्हाला जो स्क्रीनशॉट इथे इनपुट करायचा आहे, ठीक आहे. तर हा जो स्क्रीनशॉट आहे हा फुल फोटोशॉपचा स्क्रीनशॉट आहे. आता इथे काय करायचं तुम्हाला, मी नॉर्मल टायपिंग करणार आहे की मला माझं फोटोशॉप आहे म्हणूया, मला टूल्स बरोबर आहेत का, किंवा तुम्ही मला न्यू स्टाईलमध्ये म्हणून द्या, ठीक आहे. नॉर्मल मी असं फोटोशॉपला ChatGPTला असं, ठीक आहे, नॉर्मल मी ChatGPTला असं सांगितलं की माझं फोटोशॉप आहे, मला टूल्स बरोबर आहेत का व्यवस्थित चेक करून द्या, किंवा तुम्ही मला न्यू स्टाईलमध्ये बनवून द्या, ठीक आहे. आता ChatGPT पाहूया आपण आपल्याला कशा प्रकारे एक इमेज तयार करून देते, आपले जे टूल्स आहे फोटोशॉपचे कशा प्रकारे सेट करून देते आपण ते पाहणार आहोत इथे. बघा ChatGPTने आपल्याला अशा प्रकारे जे टूल्स आहे ते आपल्याला सांगितलं आहे की मूव टूल्स असेल किंवा लॅसो क्रॉप टूल असेल, ब्रश टूल असेल, इतर सर्व टूल्स सांगितले की, आणि अशा प्रकारे डिटेल्ससुद्धा आपल्याला त्यांनी दिलेली आहे. म्हणजे कोणतेही इमेज किंवा डिझाईन फाईल ओपन नाही, त्यामुळे टूल्स व्यवस्थित नाही पूर्णपणे सांगता येणार नाही, ठीक आहे. थोडंसं एक्सप्लेन केलेलं आहे आणि ChatGPTने काही असे लक्झरी बॅकग्राऊंड आपल्याला इथे दिले, ठीक आहे. थोडंसं एक्सप्लेन केलं ना ChatGPTला तर अजून तुम्हाला जे टूल्स वगैरे दिसतील, ठीक आहे. प्रॉपर आपण जो स्क्रीनशॉट दिला होता ते म्हणतात की यामध्ये डिझाईन कोणती अवेलेबल नाही आहे. बट आपल्याला वर्कशॉप जर प्रॉपर करायचं असेल तर तुम्ही ChatGPTला जे आहे विचारू शकता. तर मित्रांनो, बॅनर एडिटिंगसाठी ChatGPT हा एक पॉवरफुल असिस्टंट आहे. प्रॉम्प्ट रायटिंगपासून तर डिझाईन कन्सेप्टपर्यंत सर्व काम सेकंदात होते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.